टाउन प्लॅनिंग बाबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असं राज ठाकरेंनी म्हटलं। आता ही चर्चा कोणासोबत झाली असं ते म्हणतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा झाली आहे। मुख्यमंत्र्यांना त्याबाबत छोटा आराखडा दिला अशी माहिती राज ठाकरेंनी दिली। बाहेरच्या राज्यातून अनेक लोक मुंबईत आलेत असं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा म्हटलंय। कोणाला पार्किंग बद्दल काहीच माहित नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। बाहेरून मुंबईत येणारी माणसं थांबवली पाहिजेत ही भूमिका राज ठाकरेंनी पुन्हा एकदा घेतली। तर अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा अशी आग्रही मागणी राज ठाकरेंची। लोक खड्ड्यांना त्रासले आहेत तरी त्यांनाच निवडून देतात असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। वाद घडवणाऱ्यांना फार महत्त्व देऊ नका म्हणजे वादच होणार नाही असा सल्ला राज ठाकरेंनी दिलाय। तर माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। कबुतरं मेली नाही पाहिजेत, माणसं मेली तर चालतात का असाही सवाल त्यांनी विचारला। काही महत्त्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी बोलत होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल। तुम्हाला कल्पना असेल की 2014ला मी एक एस्थेटिक या विषयावरती मी 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती, जी आज युट्यूबवरती आहे, जी आता मी इतर भाषांमध्ये पण करतोय। टाउन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय। राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची, आणि त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आपण भेट नेमकी का घेतली होती, त्याच्या मागची कारणं काय होती, नेमके काय मुद्दे घेऊन आपण भेट घेतली हे सारं राज ठाकरेंनी मांडलं। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तो टाउन प्लॅनिंगचा। टाउन प्लॅनिंगसाठी सरकारनं एक्सपर्ट्सचं मत घेतलं पाहिजे, एक्सपर्ट्सचा सल्ला घेतला पाहिजे असं मत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या भेटीनंतर मांडलेलं आहे। या व्यतिरिक्त कबुतरांच्या मुद्द्यावर अर्थात कबूतर खाने बंद करण्याचा जो निर्णय हायकोर्टाने दिला त्या निर्णयावर सुद्धा राज ठाकरे बोलले। कबुतरांचा जीव हा माणसांच्या जीवांपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे का असा सवाल राज ठाकरेंनी या मुद्द्यावर बोलताना विचारला। तर मुख्यमंत्र्यांना टाउन प्लॅनिंग बाबत एक छोटा आराखडा दिला असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। या व्यतिरिक्त राज ठाकरे काय बोलले तर टाउन प्लॅनिंग मध्ये बाहेरून लोक मोठ्या संख्येने येत आहेत ते थांबवले पाहिजेत अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली। पुन्हा एकदा राज ठाकरेंनी परप्रांतीयांचे लोंढे मुंबईत येण्यापासून महाराष्ट्रात येण्यापासून थांबवले पाहिजेत अशी भूमिका ठामपणे मांडलेली। Thank you.